IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवलं। हा सामना एकतर्फा वाटत असला तरी या सामन्यात असा एक क्षण आलेला की ते लखनौचे पारडे जड झाले। तो क्षण निर्माण केलेला तो 24 वर्षीय गोलंदाज प्रिन्स यादव याने। प्रिन्स यादवची गोष्ट रोमांचक आहे, एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच। वयाच्या 17 वर्षापर्यंत हा टेनिस बॉल क्रिकेटच खेळायचा, पण हा टेनिस बॉल खेळताना 6 चेंडू 6 यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याला, त्यामुळेच निवड समितीचे त्याच्याकडे लक्ष गेले। प्रिन्स यादव हा दिल्लीच्या नजफगड जवळील दर्यापूर खुर्द गावचा आहे। विशेष म्हणजे वयाच्या 17व्या वर्षापर्यंत त्याने कधीही चांबडी चेंडू म्हणजे लेदर बॉलने क्रिकेट खेळले नव्हते। तो फक्त टेनिस बॉलने गावात क्रिकेट खेळायचा, पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो सलग 6 यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध होता। त्याच्या या अफाट कौशल्यामुळेच त्याला व्यावसायिक क्रिकेटमध्ये संधी मिळाली। हे सहजासहजी मिळाले नव्हते। प्रिन्सचं आयुष्य 2020 मध्ये मोठा धक्का बसला। वयाच्या मुद्द्यावरून BCCI त्याच्यावर 2 वर्षाची बंदी घातली। कोणत्याही युवा खेळाडूसाठी हा काळ नैराश्याचा असू शकतो, पण प्रिन्स खचला नाही। त्याने पुन्हा टेनिस बॉल क्रिकेट खेळून स्वतःचा सराव सुरू केला। या 2 वर्षाच्या बंदीने त्याला अधिक मजबूत बनवले। बंदी संपल्यानंतर प्रिन्सने दिल्ली प्रीमियर लीग मध्ये पुराणे दिल्ली 6 संघाकडून खेळताना 10 सामन्यात 13 बळी घेतले। सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्याच्या पहिल्या संघात त्याने 11 विकेट्स घेतल्या। तो दिल्लीचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता आणि त्याने संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले। विजय हजारे ट्रॉफीतही त्याने करिश्मा कसाच ठेवला। त्याने दिल्लीसाठी 6 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या। या वादळी कामगिरीमुळे निवडकर्त्यांच्या नजरेत तो आला। 2025च्या IPL लिलावात लखनौ सुपर जायंट्सने त्याला 30 लाख रुपयांनी खरेदी केली। हे त्याच्या संघर्षाचे फळ होते। लखनौ सुपर जायंट्सच्या धर्तीतही प्रिन्सने एका षटकात नितीश राणा आणि अक्षर पटेल यांची विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली, पण समीर रिझवी आणि त्रिस्तान स्तब मैदानावर उभे राहिले। त्याच्या नाबाद शतकी भागीदारीने दिल्लीने सहज विजय मिळवला। प्रिन्स यादवची ही कथा हे सिद्ध करते की जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही। टेनिस बॉल क्रिकेट हे IPL हा प्रवास हजारो युवकांना प्रेरणादायी आहे। तुम्हाला काय वाटतं? प्रिन्स यादव हा भारतीय संघाचा पुढचा स्टार वेगवान गोलंदाज ठरेल का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की करा। IPLच्या अशाच रोमांचक स्टोरीजसाठी सकाळ स्पोर्ट्सला फॉलो करा।